ओम शांती. आपण ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोगाविषयी चर्चा करत आहोत की जीवनामध्ये खरोखर माऊलींनी एक छोट्या छोट्या उदाहरणाद्वारे एक साधारण न शिकलेला जरी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ह्या गोष्टी कशा समजून येतील याविषयी माऊली खूप अलंकारित भाषामध्ये असे काही रूपक सांगतात की आपण सहजरित्या त्या गोष्टी समजू शकतो. ह्याच अध्यायामध्ये आपण चर्चा करत आहोत की जर काही लोक जीवनामध्ये हे म्हणत असतील की आम्ही कर्माचा त्याग करतो, तर ह्या त्यांच्या एक पोकळ गोष्टी आहेत. कारण जसं तुम्हाला मी सांगितलं की जीवनामध्ये जोपर्यंत आत्म्याचं कनेक्शन कर्मेंद्रियाबरोबर आहे, म्हणजेच आत्मा शरीरामध्ये आहे, तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा कर्माच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. आता विषय असा आहे की फक्त आपण कर्माच्या बंधनापासून मुक्त कसं होऊ शकतो ह्या विषयी चर्चा करायला पाहिजे. कारण कर्माचं बंधन किंवा इंद्रियांच्या बरोबर राहून आत्म्याला जे काही करावं लागतं आणि संस्कारानुसार आत्मा पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये बांधली जाते, हे अटल सत्य आहे. आता ह्या गोष्टीला आपण एक समजून घेतलं पाहिजे की एखाद्या झाडाचं वाळलेलं पान खाली गळून ज्या वेळेला पडतं ते पिकलेलं असतं म्हणून ते खाली गळून पडतं. परंतु ज्या वेळेस त्या पानाला आपण जर बघितलं, वेगानं जर हवा आली तर ती हवा त्या पानाला उडून घेऊन जाते. म्हणजे कळत न कळत ते पण एक कर्म की कुठं ना कुठं व्यक्तीच्या जीवनामध्ये असे कर्म होत असतात. एखाद्या आंब्याच्या झाडावरून एखादा आंबा पिकल्यानंतर खाली पडतो. स्वाभाविक आहे की निसर्गामध्ये अशा काही घटना आहेत ज्या प्रकृतीच्या नियमामध्ये नियमबद्ध आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर वातावरणामध्ये गरम तापमान होणार हा प्रकृतीचा नियम आहे. पावसाळा आल्यानंतर प्रकृतीचा नियम आहे की आभाळ येणार, आभाळामधून पाऊस पडणार. किंवा हिवाळा आल्यानंतर प्रकृतीचा हा एक नियम ठरलेला आहे की वातावरणामध्ये थंडगार हवा सुरू होते. तर ह्या प्रकृतीच्या 5 तत्वांनी बनलेल्या शरीरामध्ये पण आत्मा राहत असताना कळत न कळत स्वाभाविक कर्म त्याला करावेच लागतात. कारण तो प्रकृतीमध्ये बंधायमान आहे. प्रकृतीच्या तत्वानं बनलेलं हे जे शरीर आहे त्यामध्ये आत्मा बंधायमान असल्यामुळं ह्या कर्माशी पण तो कटिबद्ध आहे. कर्मापासून त्याला मुक्ती नाही आहे.
जे काही लोक असे म्हणतात की आम्ही कर्माचा त्याग करून एकांतामध्ये निघून जाऊ, हा फक्त एक त्यांचा पोकळपणा आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. हे खूप छान माऊलीने वर्णन त्याचं केलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामधला 6वा नंबरचा जो श्लोक आणि 64 नंबरची जी ओवी आहे, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की जे मूढ बुद्धी जो पुरुष आहे, असे पुरुष कर्मेंद्रियाचं संयम करू शकत नाही. विषयाचं स्मरण करत असताना ते एक ढोंगी जीवन व्यतीत करतात, ज्याला मिथ्याचार आपण म्हणतो. आणि इंद्रियांच्या अधीन राहून मनामध्ये इंद्रियांविषयी जे चिंतन करतात, अशा मूढमती किंवा मूढ बुद्धी पुरुष ईश्वराला ओळखू शकत नाही. कर्मेंद्रिय यनी संयमय आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थ निवी मूढात्मा मिथ्याचारस उचिते. खूप सुंदर माऊलींनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे या श्लोकाचं. जे उचित कर्म सांडितो मग नैष्कर्म्य होऊन पाहतो, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनी तया कर्म त्यागून घडे. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जान ऐसे. तर ऐसे जे लोक आपण बघतो समाजामध्ये, विहित कर्माचा त्याग करून व कर्मेंद्रियाचा निग्रह करून एवढ्यानेच जे पुरुष कर्मातीत होऊ इच्छितात, त्यांना कर्मत्याग कधी घडत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये एक कर्तव्य शिल्लक राहते व कर्मातीत झाल्याचे ते वरवर दाखवतात. ते निव्वळ एक दारिद्र्य आहे. खूप सुंदर वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे की असे जे लोक आहेत ते फक्त एक विषयकता असतात, असे तू निसंशय जाण. आणि अर्जुना, ह्या प्रसंगापासून तुला खऱ्या निरच्छ मनुष्याची जी लक्षणं आहे ती पुढल्या ओळीमध्ये माऊलींनी वर्णन केलेले आहे. त्या अगोदर ह्या ओवीचं स्पष्टीकरण आपण थोडं बघणार आहोत की कर्मेंद्रियाचा निग्रह करून फक्त कोणताही पुरुष कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकत नाही. येथे हा जो कर्मातीत शब्द जो आलेला आहे, तो वास्तविक कर्मातीत याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. वास्तविक कर्मातीत अवस्था कशाला म्हटलेला आहे, याविषयी जर आपण एक्झाम्पल बघितलं तर विद्यालयाचे निमित्त संस्थापक प्रजापिता ब्रह्मा यांचं जर जीवन आपण पडताळून बघितलं तर शेवटी त्यांच्या जीवनामधील जे चरित्र आहे त्यामध्ये वर्णन येतं की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्म करत असताना कर्माच्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्यावर कोणत्याही परिणामाचा त्यांच्या जीवनावर परिणाम होत नसून त्यापासून ते अलिप्त राहत असे.
आणि ज्यावेळेस व्यक्ती कर्मातीत स्थितीच्या जवळ अनुभव करतो त्यावेळेस त्या व्यक्तीला ह्या विश्वामधील प्रकृतीचे जे 5 तत्व आहे ते 5 तत्व सहयोगी बनतात, अर्थात एक दासी बनून सेवा करण्यासाठी ते तत्व पण उपस्थित राहतात. कर्मातीत म्हणजे ज्यावेळेस आत्मा कर्मेंद्रियाला जशी ऑर्डर देईल तसं कर्म करण्यासाठी ते इंद्रिय फक्त वापरात येणे, त्याच वेळेस फक्त इंद्रियांचा वापर होणे, त्यानंतर त्या पश्चात कासवासारखं स्वतःचे कर्मेंद्रिय समेटून घेणं आणि चुपचाप परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहणं, विस्तारामध्ये न जाता त्या गोष्टीच्या सारमध्ये येणं. समजा अर्धा घंटा तुम्हाला बोलायचं आहे, परंतु अर्ध्या घंट्याच्या बोलण्याचा जो सार आहे तो 2 मिनिटामध्ये सांगणं. म्हणजे कर्मातीत आत्मा सर्व गोष्टींना जीवनामध्ये समेटून घेते आणि अशी जी आत्मा आहे त्या आत्म्याला आवाज आणि आवाजाची दुनिया पण चांगली वाटत नाही. पिताश्री ब्रह्माबाबांच्या जीवनामधला एक तपस्याचा अनुभव त्यांच्या जीवन कहाणीमधून ऐकायला मिळतो. 85 वय असतानाही ब्रह्माबाबा ज्या वेळेस साधना करण्यासाठी बसत असत, त्यांची साधना इतकी काही प्रगाढ होती की ज्या वेळेस ते समोरच्या व्यक्तीला बसल्यानंतर दृष्टी देत असत त्यावेळेस त्या व्यक्तीला त्यांच्यामध्ये इतका काही हलकापण किंवा इतकं काही लाईटनेस अनुभव व्हायचं की समोरचा व्यक्ती एका सेकंदामध्ये त्या परमानंद, त्या परमानुभूतीचा अनुभव करायचा. आणि मनामध्ये चालणारे जे संकल्प आहे आपल्या, ते ब्रह्माबाबाकडे बघितल्यानंतर शांत होऊन जायचे. किती जरी आपण विचार केला की कितीतरी प्रश्न मनात निर्माण करून जर बाबासमोर कोणताही व्यक्ती जरी गेला तरी त्याचं मन शांत होऊन जायचं. काय प्रश्न मनामध्ये निर्माण केले होते ते प्रश्न तो विसरून जायचा. म्हणजेच एक प्रकाश स्तंभासारखं ते व्यक्तिमत्व, त्या कर्मातीत अवस्था जी आहे बाबाची, त्यामधून ते झळकत असे. आत्म्यामध्ये ज्या वेळेस ह्या 7 गुणांचा संपूर्ण विकास होतो, प्रेम, पवित्रता, आनंद, शक्ती, सुख, शांती, 7 गुणांचा विकास झाल्यानंतर, आत्मसंतुष्टी झाल्यानंतर, आत्मतृप्ती झाल्यानंतर कोणतीही स्थूल गोष्ट त्या व्यक्तीला आकर्षित करत नाही. त्या व्यक्तीला ह्या स्थूल दुनियेमध्ये राहणं पण आवडत नाही. म्हणून कर्मातीत अवस्थेला प्राप्त झालेली जी व्यक्ती आहे ती जन्म मरणाच्या चक्रापासून मुक्त होते आणि एका अव्यक्त स्थितीला प्राप्त होते. जसं प्रजापिता ब्रह्मा हे एक सर्वांसमोर
सुंदर उदाहरण आहे. म्हणजेच कोणतंही कर्माचं बंधन राहिलेलं नाही आहे की जे पुन्हा आत्म्याला त्या बंधनामध्ये ते अडकू शकेल. इतकं काही त्या कर्मेंद्रियापासून वेगळं होऊन कर्म करणं. कारण ज्यावेळेस आत्म्यामध्ये सद्गुणांचा विकास होतो त्यावेळेस आत्मा पण श्रेष्ठ आचरण करायला लागते. सद्गुणांच्या आधारे ज्यावेळेस आपण श्रेष्ठ आचरण करायला लागतो त्यावेळेस त्या व्यक्तीचं जे जीवन आहे साक्षात देवता समान सर्वांना त्याची प्रचिती होते. आणि ह्या यज्ञामधून ज्यावेळेस आपण स्वतःला समर्पित करून घेतो, म्हटलं जातं की हा जो यज्ञ आहे हा यज्ञ मन इच्छित फळाची प्राप्ती करून देतो. मनामध्ये जे काही संकल्प आहे ते सर्व सिद्धीला प्राप्त होतात, परंतु त्या सिद्धीचा कर्मातीत अवस्थेवाला व्यक्ती कधी स्वीकार करत नाही. त्या सिद्धीचा वापर मनसा संकल्पाद्वारे साऱ्या विश्वाच्या आत्म्यांप्रती कल्याणाची भावना म्हणून संकल्पाद्वारे प्रभावित करत असतो. म्हणून कर्मातीत हा जो शब्द इथं ते जो आलेला आहे याचा भावार्थ तुम्हाला समजून देण्यासाठी की कर्मेंद्रियांना संयमित करून विषय विकारांवर संपूर्ण विजय प्राप्त करणं, शिवाय मनामध्ये एक परमात्म्याशिवाय कोणाचीही आठवण नसणं म्हणजेच कर्मातीत अवस्था. आणि जर ह्या गोष्टी जर आपल्या जीवनात नसेल आणि तो व्यक्ती स्वतःला असं समजत असेल की मी त्या गोष्टींना प्राप्त केलेलं आहे, तर ते एक ढोंग समजलं पाहिजे. कारण सूर्याला आरसा दाखवण्याची गरज नाही आहे. सूर्य काय आहे, किती तेजस्वी आहे ते त्याला माहीत आहे. साऱ्या विश्वाला प्रकाश देणारा, त्याला मेणबत्ती पेटवून जर आपण दाखवली किंवा एखादा छोटासा दीपक जर दाखवला तर त्याचा काही फरक पडणार नाही. त्याप्रमाणे ह्या विश्वामध्ये एक तेजस्वी व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीचं घडून येतं, ज्या आत्म्यामधून सर्वांप्रती एक शुभ भावना आणि शुभ कामना ही निघत असते, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर गेल्यानंतर आपल्याला आपल्या कमी आणि कमजोरीचा साक्षात्कार होतो आणि त्या गोष्टींचा पश्चाताप होतो. कारण ती व्यक्ती आपल्यासमोर एक प्रकाशस्तंभासारखी आहे. प्रकाशस्तंभामध्ये आपण आपलं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर आपल्याला आपल्या कमी आणि कमजोरी इतक्या काही स्पष्ट दिसून येतात आणि त्यापासून आपण कसं मुक्त होऊ ह्याविषयी आपण चिंतन करत असतो. म्हणून खूप सुंदर वर्णन माऊलींनी ह्या ओवीमध्ये केलेलं आहे की मनामध्ये फक्त एक कर्तव्य निर्माण राहते आणि ज्यावेळेस जीवनामध्ये फक्त मला सर्वांची एक सेवा करणं, सर्वांचे कल्याण करणं ही शुभ भावना आणि शुभ कामना राहते, त्यावेळेस जीवन हे एकदम हलकं
एक निमित्त मात्र आपण ह्या संसारामध्ये आहोत, किंवा हे शरीर सोडून जाणं त्या व्यक्तीला काही विशेष वाटत नाही. कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारचं आकर्षण त्या व्यक्तीला आकर्षण करू शकत नाही. म्हणून असे जे व्यक्ती आहे त्या व्यक्तींचं जे व्यक्तिमत्व आहे माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की जे कर्मयोगी आहेत त्यांचं जे लक्षण आहे की कर्मफलामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवता कर्मयोग करणं म्हणजेच हा एक चांगला आणि एक श्रेष्ठ योग म्हणला पाहिजे. की हा जो 7वा श्लोक आणि 68वी ओवी आहे, माऊलींनी छान वर्णन केलेलं आहे की जो अंतर्यामी निश्चल व परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन तथापि बाह्यतकारी लोकांच्या प्रमाणे वागणारा, तसाच जो इंद्रियांना आज्ञा करत नाही, विषयाची भीती बाळगत नाही आणि ज्या ज्या वेळेस जी कर्म करायची ती कर्म टाकत नाही, कर्मेंद्रियांकडून कर्म होत असताना तो त्यांना आवरत नाही, पण त्यांच्या विकारांच्या अधीन होत नाही, तो वासनेने आकळला जात नाही व त्याच्या मनाला मोहाची बाधा होत नाही. खूप सुंदर कर्मातीत व्यक्तीचं जे वर्णन आहे, किंवा संसारामध्ये राहत असताना जीवनामध्ये परमात्म्याची अनुभूती किंवा परमात्म्याकडून घेतलेलं सुख जर आत्म्यामध्ये जर समाविष्ट झालं, तर माऊलींनी जसं वर्णन केलेलं आहे की असा व्यक्ती कर्म करण्यापासून पळ काढत नाही, कर्म करण्याचं सोडून देत नाही, परंतु कर्मेंद्रियांना ऑर्डरप्रमाणे चालवतो. त्यांना जशी आज्ञा दिली जाते त्या आज्ञाप्रमाणे तो व्यक्ती कर्मेंद्रियांना वागवत असतो. आणि असा जो व्यक्ती आहे हा कोणत्याही प्रकारे विकारांच्या अधीन होत नाही. खूप महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की सर्व काही वैभव सुख भोग असतानाही त्याच्यापासून प्रवृत्त राहणं म्हणजे कर्मेंद्रियांना वशीभूत करणं. ही जी गोष्ट श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतात. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की राजा जनकविषयी सांगितलं जातं, किंवा शास्त्रांमध्ये बरेच वर्णन आलेलं आहे की राजा जनक हा विधेयी म्हणून ओळखला जातो, की त्यानं जीवनामध्ये विधेयीपणाचा अनुभव केलेला होता. आता खूप सुंदर उदाहरण आहे की एकदा एका व्यक्तीला संन्यास घ्यायचा होता. तो आपल्या गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना सांगितलं की मला तुमच्यासारखा संन्यास घ्यायचा आहे. तर गुरुजींनी सांगितलं की तू एक काम कर, संन्यास घेण्याच्या अगोदर राजा जनकजवळ जाऊन ये आणि त्यांच्याकडून तू शिकून हे की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा असं नको हो जीवनामध्ये की तुला त्याचा पश्चाताप होईल की मी उगाचच संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर जीवनामध्ये पुन्हा तुला मागं वळून बघायचं नाही आहे. कोणत्याही प्रकारचं सांसारिक प्रलोभन किंवा सुख तुला मागं खिचता कामा नये. म्हणून खूप
सुंदर गुरुजींनी युक्ती शिष्याला सांगितले की तू पहिलं तिकडे जाऊन ये. राजा जनकच्या महालामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला राजानं सांगितलं की एक काम कर, संध्याकाळ झालेली आहे, तू एक दिवा घे आणि पूर्ण पेटलेला जो दिवा आहे हा हातात घेऊन हे जे नक्षीकाम आहे महालामध्ये किंवा राजमहालामध्ये केलेलं आहे त्याचं निरीक्षण करू नये. पण एक गोष्ट लक्षात ठेव की हा जो दिवा आहे हा विजता कामा नये. तो जो शिष्य आहे त्यानं दीक्षा घेण्याच्या अगोदर राजाच्या आज्ञाप्रमाणे सर्व जो महाल आहे तो फिरून आला. फिरून आल्यानंतर तो दिवा समोर महाराजांच्या ठेवला आणि महाराजांनी विचारलं की नक्षीकाम कसं आहे, आवडलं का तुला? तर तो त्यावेळेला सांगतो की महाराज नक्षीकाम तर सोडा, परंतु माझं सारं जे लक्ष आहे हे लक्ष ह्या दिव्याकडं होतं. कारण मला मधून ही चिंता होती की दिवा विझला नाही पाहिजे, म्हणून मी हे जे नक्षीकाम आहे फक्त एक निमित्त मात्र एक दृष्टी टाकली, सुंदर आहे असं कळलं, परंतु त्यामध्ये आकर्षित नाही झालो. यदा कदाचित तुम्ही जर ही कंडिशन ठेवली नसती तर मी त्याकडे आकर्षित झालो असतो. त्या प्रश्नाचं उत्तर राजा जनक कोणत्या शिष्याला मिळालं की खरोखर राजा जनकला विधेयी का म्हटलं जातं, की राजा जनक एक राजा असून महालामध्ये राहत असताना सुद्धा विधेयी पण कशाला म्हटलं जातं किंवा अनासक्त वृत्ती कशाला म्हटली जाते, ही गोष्ट ज्या वेळेस त्या शिष्याच्या लक्षात आली तो गुरुजींकडे गेला आणि सांगितलं, गुरुजी खरोखर माझा एक भ्रम होता की एक राजा आणि तो मला काय शिकवणार आहे. कारण राजा म्हटल्यानंतर सर्व ज्या गोष्टी आहे भौतिक समोर येतात, परंतु राजा जनक यांच्या जीवनामध्ये जे काही मी बघितलं खरोखर त्यांच्या आचरणामुळं माझ्या जीवनाचा कायापालट झाला. आणि त्या शिष्याच्या ही गोष्ट लक्षात आली की संसारामध्ये राहत असताना सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना कोणत्याही गोष्टीमध्ये आकर्षण किंवा आसक्ती निर्माण होता कामा नये. आणि हीच आसक्ती जीवनामध्ये दुःख आणि अशांतीसाठी निमित्त बनते. म्हणून माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे पुढल्या ओवीमध्ये, ते आपण बघणारच आहोत. तोपर्यंत ओम शांती.